नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. साताऱ्यातील वीर धरणात बुडून पुण्यातील तरुणाचा मृत्यू. लोणंद शिरवळ मार्गावरील वीर धरणावर फिरण्यासाठी आलेल्या 3 मित्रांपैकी एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. विनोद सुरेश गेंदे, कोथरूड, पुणे असं मृत तरुणाचं नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील कोथरूड येथे एकाच इमारतीत राहणारे रायभान पाटेकर, विनोद गेंदे आणि अर्जुन सनस हे 3 मित्र वीर धरण परिसरात फिरण्यासाठी आले होते. यावेळी गेंदे पाण्यात पोहण्यासाठी उतरला. यावेळी खोल पाण्यात गेल्यावर तो बुडू लागला. विनोद पाण्यात बुडताना दिसताच त्याचे 2 मित्र घाबरले. त्यांनी तात्काळ शेजारील हॉटेलमध्ये धाव घेत घडलेला प्रकार सांगितला. घटनेची माहिती मिळताच शिरवळ पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. यानंतर महाबळेश्वर टेकर्स आणि प्रतापगड शिरवळ येथील मदत पथकाला पाचारण करण्यात आलं. सकाळपासून शोध मोहीम सुरू करण्यात आली. मदत पथकाच्या अथक प्रयत्नानंतर विनोद गेंदे याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. मृतदेह शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. शवविच्छेदन पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी रायभान पाटेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिरवळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यापूर्वीही या परिसरात पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांनी वीर धरणाच्या पाण्यात उतरल्याने बुडून आकस्मिक मृत्यूच्या घटना घडल्या आहेत. पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी सांगितल्यानंतरही पर्यटक पाण्यात उतरतात आणि त्यामुळे दुर्घटना घडतात, असे स्थानिकांनी सांगितले. वीर धरण परिसरात मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. हा परिसर पर्यटन आणि उत्कृष्ट निसर्ग पर्यटनासाठी महत्त्वाचा आहे. पुणे येथील अनेक युवक युवती नियमितपणे या धरण परिसरात पर्यटनासाठी येत असतात. शिरवळ पोलिसांनी या परिसरात नियमित गस्त असते, तरीही असे प्रकार घडत असतात. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.